एव्हरीडे हिरोज अवॉर्ड आज पुन्हा कुणाला अवॉर्ड्स मिळाले आहेत? आर्ट ऑफ लिव्हिंग ही संस्था आज जगभर जवळपास 180 देशामध्ये काम करते आणि त्यातल्या त्यात यावर्षी गुरुदेव श्री रविशंकर करते यांचा 70वा वाढदिवस आहे आणि आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेला 45 वर्ष होत आहे. त्यानिमित्त गुरुदेवांनी हा संकल्प केला की समाजामध्ये काही असे हिरो आहेत की जे कधी पुढे येत नाही पण समाजामध्ये खूप असं मोठं कार्य करतात, त्यांचा सन्मान व्हायला पाहिजे. त्यानिमित्ताने आपण मराठवाड्यातील अनेक लोकांना यामध्ये फॉर्म भरण्यासाठी विनंती केली होती. अनेक अर्ज आर्ट ऑफ लिव्हिंगकडे प्राप्त झाले होते. त्यापैकी आपल्या मराठवाड्यातून जे ज्युरीमध्ये IAS ऑफिसर आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे उच्च सिनियर टीचर्स त्यामध्ये होते. त्यांनी या आलेल्या फॉर्मपैकी 13 लोकांची निवड केली आणि या 13 लोकांना आपण विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या 13 लोकांना सन्मानित केलं. यामध्ये उद्योग आणि फिलॅन्थ्रॉपी म्हणजे उद्योग आणि आपल्या समाजसेवा, त्याचबरोबर युवा जो लिडरशिप आहे युवकांमधली त्यांना अवॉर्ड दिलेला आहे. त्याचबरोबर खेळामध्ये त्यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. अशा मराठवाड्यातल्या अशा दिग्गज लोकांची या ठिकाणी निवड केली आणि आज त्यांना आपल्या पालकमंत्र्यांच्या हस्ते आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या अनेक सिनियर साधकांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलेलं आहे. असंच यावर्षी सुरू झालेली ही परंपरा आर्ट ऑफ लिव्हिंगची माध्यमातून आणि गुरुदेवांच्या आशीर्वादाने कायम सुरू राहील. आपण असंच कार्य करत राहावं. आजच्या या दिवशी या सगळ्यांना जे 13 लोकांची निवड झालेली आहे ते कुठल्या कुठल्या क्षेत्रातील आहे आणि कुठल्या शहरातील आहे? मराठवाड्यातले आपले जे 8 जिल्हे आहेत त्यामध्ये परभणी, संभाजीनगर, जालना, बीड, उस्मानाबादमध्ये धाराशिव, लातूर आणि नांदेड या 8 जिल्ह्यातून आपण यांची निवड केलेली आहे. या 8 जिल्ह्यामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगचे अनेक साधक आहेत. त्या साधकांनी यांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली आणि आपणही त्यांचं क्रॉस चेकिंग करून यांचं कार्याचं पूर्ण लेखाजोखा मांडला आणि त्यानंतर त्यांची निवड आज या ठिकाणी झालेली आहे. आपण नाव सांगा सर. माझं नाव फिरोज खान. मी आर्ट ऑफ लिव्हिंगचा महाराष्ट्र प्रदेशचा स्वयंसेवक आहे आणि सगळ्या टीचरचा कॉर्डिनेटर आहे.